नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजकडे वळूया. आजची ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. बातमी आहे खुश खबर. 8व्या वेतन आयोगातील 11 मोठे अपडेट. पगार 1.39 लाख, घरासाठी 2 कोटी ऍडव्हान्स. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी जाणून घ्या. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला असून नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक प्रस्ताव समोर आले आहेत. किमान पगार 1.39 लाख रुपये करण्यापासून तर घरासाठी 2 कोटी रुपयापर्यंत ऍडव्हान्स देण्याची मागणीही कर्मचारी संघटनेने केली आहे. फिटमेंट फॅक्टर 3.93, घरभाडे भत्ता वाढ, पदोन्नती, एलटीसी, रजा धोरणात बदल अशा तब्बल 11 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि सुविधेमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी आपल्या विविध मागण्या आयोगासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नुकतीच महत्वाची बैठक झाली. या बैठकीत वेतन, पेन्शन, भत्ते, वार्षिक वेतन वाढ, पदोन्नती आणि गृहनिर्माण ऍडव्हान्स अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. एक फिटमेंट फॅक्टर 3.93 करण्याची मागणी. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डिप्लोमा इंजिनियर्स या संघटनेने फिटमेंट फॅक्टर 3.93% करण्याची मागणी केली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान पगार 1.39 लाख रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केला आहे. संघटनेने कनिष्ठ अभियंत्याचा किमान पगार 1.39 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. वार्षिक वेतन वाढ 3% 6% करण्याचा प्रस्तावही आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. 3. अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेसाठी विशेष भत्ता. ज्या कर्मचाऱ्यांजवळ अधिक शैक्षणिक पात्रता मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10% अतिरिक्त भत्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दरमहा 10,000 रुपयापर्यंत मदत देण्याचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला आहे. 4. घर भाड्यामध्ये मोठी वाढ सुचवली आहे. घर भाडे भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. एक्स, वाय आणि झेड या श्रेणीप्रमाणे वर्गीकरण करून अनुक्रमे 45%, 40% आणि 35% घर भाडे भत्ता देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 5. पे लेव्हल मर्ज करण्याची सूचना. सध्याचे पे लेव्हल 6, 7 आणि 8 एकत्र करण्यात यावे. तसेच लेव्हल 9 आणि 10 देखील मर्ज करण्यात यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेचाही मुद्दा बैठकीत चर्चेत होता. 6. घरासाठी 2 कोटी, कार खरेदी करण्यासाठी 15 लाख ऍडव्हान्स. केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयापर्यंत ऍडव्हान्स मिळावा अशी मागणी करण्यात आली. वाहन खरेदी करण्यासाठी 15 लाख रुपयापर्यंत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 7. रजा धोरणात मोठे बदल सुचवले आहेत. किरकोळ रजा 15 दिवस करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसावरून 600 दिवसापर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. मातृत्व रजा 240 दिवसांच्या आणि पितृत्व रजा 45 दिवसाचा प्रस्ताव मांडला आहे. 8. ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास 2 कोटीची मदत. सेवेत असताना कर्मचाऱ्यांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिली जाणारी सानुग्रह किंवा अनुग्रह रक्कम 25 लाखावरून थेट 2 कोटी रुपयापर्यंत करण्यात यावी अशी मागणी केली. 9. पदोन्नती आणि ग्रॅज्युएटीच्या संदर्भातील चर्चा. कर्मचाऱ्यांना 6, 12, 18, 24 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर 5 पदोन्नती देण्यात
यावी, तसेच ग्रॅज्युएटीची मर्यादा 75 लाख रुपये करण्यात यावी असाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर 10 LTC सुविधेत परदेश प्रवासाचाही प्रस्ताव. LTC रजा अंतर्गत प्रत्येक 4 वर्षात एकदा देशांतर्गत रजा आणि संपूर्ण सेवा काळात 2दा आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची सुविधा देण्याची संघटनाने केली आहे. 11 वेतन विसंगती दूर करा. अखिल भारतीय वेतन आणि वरिष्ठ लेखा अधिकारी संघटनेने वेतन व सेवा अटीमध्ये असणारी विसंगती दूर करण्याची मागणी आयोगासमोर ठेवली. तर ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल असोसिएशनने ही वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्याच्या मागण्या सुचवल्या आहेत. 8व्या वेतन आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आगामी काळात आयोग कोणते निर्णय घेतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.